नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट नितीन गडवे. आज आपण लॉ सी ई टी 2026-27च्या अनुषंगानं चालू घडामोडी या घटकातील काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे MCQ यामध्ये बघणार आहोत. हा पार्ट सेकंड आहे. या अगोदर पार्ट फर्स्ट रिलीज केलेला आहे. ठीक आहे. तर काही जे काही MCQ आहेत तर ते आपण बघूया. शक्ती हा संयुक्त लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशात होतो? तर भारत आणि फ्रान्स या देशात होतो. कोणत्या राज्यातील ओझोफेनीला GI टॅग प्रदान करण्यात आला आहे? गोवा या राज्यातील. त्यानंतर बघा, टायगर क्लॉ हा सराव भारत आणि कोणत्या हवाई दलात होतो? अमेरिका. त्यानंतर बघा, दुसऱ्या एस्पोर्ट्स विश्वचषक 2025 साठी जागतिक दूत कोण आहेत? क्रिस्टियानो रोनाल्डो. कोणत्या राज्याने 2025 ते 2035 हे वर्ष जलविद्युत दशक म्हणून घोषित केले आहे? अरुणाचल प्रदेश. त्यानंतर बघा, जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025चे ब्रँड ॲम्बॅसिडर कोण आहेत? विराट कोहली. त्यानंतर बघा, पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचं निधन जून 2025मध्ये झालेलं आहे. तर हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण. ठीक आहे. गुगलने आशियातील पहिले सुरक्षा अभियांत्रिकी केंद्र कोठे सुरू केले? हैदराबाद. त्यानंतर बघा, पॅरिस डायमंड लीग 2025मध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक कोणी जिंकले? नीरज चोप्रा यांनी जिंकलेले. त्यानंतर बघा, भारतातील पहिले योग धरण कोणत्या राज्याने सुरू केले? तर हिमाचल प्रदेश या राज्याने सुरू केलेले आहे. त्यानंतर बघा, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 23 जूनला साजरा केला जातो आहे. बघा, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन. 2025च्या UN शाश्वत विकास अहवालानुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? 99वा आहे. कितवा आहे? 99वा. ठीक आहे. त्यानंतर बघा, कॉन्व्हॅक्स 3 हा सराव कोणत्या उद्देशानं करण्यात आला? आण्विक आपत्कालीन तयारीसाठी. राष्ट्रीय सांख्यिकी दिन 29 जून कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा होतो? PC महाबोलनीस, प्रशांतचंद्र महाबोलनीस. ब्रँड फायनान्स इंडिया 2025 नुसार देशातील मौल्यवान ब्रँड कोणता? टाटा ग्रुप. देशातील पहिल्या राष्ट्रीय सहकार विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर बघा, त्रिभुवनदास खिशीबाई पटेल यांचं नाव देण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा, CA फायनल परीक्षेत देशात कोणी प्रथम क्रमांक पटकविला? राजन काबरा यांनी पटकवला. इलॉन मस्क यांनी कोणत्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे? अमेरिका पार्टी. वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार भारत जगात कितवा सर्वात जास्त समानता असलेला देश ठरला आहे? 4था. त्यानंतर बघा, जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत साक्षीने किती किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले आहे? 54 किलो. 54 किलो. ठीक आहे, 54 किलो. त्यानंतर बघा, ब्रिक्स संमेलनासाठी भारताचा दौरा
कोणत्या देशात होणार आहे? ब्राझील. खालीलपैकी कोण भारतातील पहिले खाजगी उपग्रह इंटरनेट सुरू करेल? अनंत टेक. त्यानंतर बघा, 7 जुलै 2025 रोजी साहित्य अकादमी युवा पुरस्कार कोणत्या मराठी लेखकाला मिळाला? अनिकेत कुलकर्णी. ठीक आहे. त्यानंतर बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अलीकडेच की टू द सिटी पुरस्कार कोणत्या देशाने दिला आहे? अर्जेंटिना. कोणत्या राज्यात गावांना स्वावलंबी बनवण्यासाठी मुख्यमंत्री वृंदावन ग्राम योजना सुरू झाली? मध्य प्रदेश. त्यानंतर बघा, गरिबी निर्मूलनासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय गरिबी मुक्त गाव योजना कोणत्या राज्यात सुरू झाली? राजस्थान. त्यानंतर बघा, महिला T20 क्रिकेटमध्ये 100 विकेट घेणारी पहिली भारतीय खेळाडू कोण बनली आहे? दीप्ती शर्मा. त्यानंतर बघा, मायक्रोसॉफ्टनं अलीकडेच कोणत्या देशात आपला व्यवसाय बंद केला आहे? पाकिस्तान या देशात आपला व्यवसाय बंद केला आहे. 9 जुलै 2025 रोजी पृथ्वीचा सर्वात लहान दिवस का नोंदवला गेला? पृथ्वीच्या रोटेशन गतीत वाढ झाल्यामुळं. ऑपरेशन मेड मॅक्स कोणाद्वारे सुरू करण्यात आले होते? NCB, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो. फाइड वुमेन वर्ल्ड कप 2025चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? जॉर्जिया. सॉरी, ते झालेलं आहे. 2000 जूनचा क्वेश्चन होता, त्या वेळेस तो हे होता, तर हे जॉर्जियामध्ये झालेलं आहे. ठीक आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन का देण्यात आले? इस्रायल अरब शांतता पुरस्कार. इस्रायल अरब शांतता पुरस्कार. जगातील पहिल्या क्रमांकाचा इस्रायल अरब शांतता करार. त्यानंतर बघा, जगातील पहिल्या क्रमांकाचा तेल संपन्न देश कोणता आहे? व्हेनेझुएला. 2025चा विश्व बॉक्सिंग कप कोठे आयोजित करण्यात आला होता? अस्ताना, कझाकस्तान. त्यानंतर बघा, गुरुपौर्णिमा कोणत्या ऋषीच्या सन्मानार्थ साजरी केली जाते? महर्षी व्यास. त्यानंतर बघा, भारताची पहिली UPI संचलित बँक कोठे सुरू करण्यात आली आहे? बेंगळुरू. आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशिप 2025मध्ये भारताने किती पदके जिंकली? 9 पदके जिंकली. त्यानंतर बघा, कोणत्या राज्याने सरकारी नोकऱ्यामध्ये स्थानिक महिलांना 35% आरक्षण दिले आहे? तर बिहार. त्यानंतर बघा, देशातील पहिल्या नॅशनल बायो बँकचे उद्घाटन कोठे करण्यात आले? नवी दिल्ली. रेशन वितरणासाठी चेहरा ओळख प्रणाली, ठीक आहे, फेस आयडेंटिफिकेशन प्रणाली सुरू करणारे पहिले राज्य कुठलं? तर हिमाचल प्रदेश. आशियातील सर्वात जंगली सफारी प्रकल्प कोणत्या राज्यातील अरवली टेकड्यामध्ये होईल? हरियाणा. पंतप्रधान मोदींना ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस पुरस्कार कोणत्या देशानं दिला? ब्राझील. 21वी वर्ल्ड पोलीस अँड फायर्स गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा कोठे पार पडली? अमेरिका.
मोफत उपचारांसाठी मुख्यमंत्री आरोग्य योजना कोणत्या राज्यानं सुरू केली? पंजाब. जागतिक लोकसंख्या दिवस कोणत्या वर्षी साजरा केला जातो? 11 जुलै. त्यानंतर बघा, दानस नावाचे चक्रीवादळ कोणत्या देशात आले आहे? तर तैवान या देशात आले आहे. मुंबई शेअर बाजार BSE स्थापनेला 2025 किती वर्ष पूर्ण झाली? 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत बघा. ठीक आहे. त्यानंतर मुंबईतील कर्नाक पुलाचे नवीन नाव काय आहे? सिंदूर. इंडियन ओपन ॲथलेटिक्स स्पर्धा कोठे आयोजित करण्यात येणार केलेली? तर बघा, पुणे. कुठे केलेली? पुणे. ICC कसोटी फलंदाजी क्रमवारीत सध्या कोण प्रथम क्रमांकावर आहे? हॅरी ब्रूक. तर बघा, 2025-26साठी जे तयारी करतायत विद्यार्थी, ज्यांची परीक्षा आहे, तर त्यांच्यासाठी आपण मॉक टेस्ट प्रोव्हाइड करतो आहे. आणि ह्या मॉक टेस्ट फक्त 100 रुपयेमध्ये देतो. 299 प्राईज आहे, पण फक्त 100 रुपयेमध्ये देतो आहे. जर समजा कोणाला हवे असतील तर खाली जो नंबर दिलेला आहे, तर त्या नंबरला तुम्ही मॅसेज करू शकता किंवा संपर्क करू शकता. ठीक आहे. तर बघा, महाराष्ट्रात सध्या एकूण किती प्रदूषित नद्या आहेत? तर 56. भारताचे मत्स्य उत्पादन 11 वर्षात दुप्पट होऊन किती लाख टनावर गेले आहे? 195 लाख टन. केंद्र सरकारच्या मॉडेल सौर ग्राम योजनेत महाराष्ट्रातील किती गावांचा समावेश झाला? 63. कोणत्या राज्याने गणेशोत्सव हा राज्य उत्सव म्हणून घोषित केला आहे? तर महाराष्ट्र. 100 मीटर शर्यत 10.2 सेकंदापेक्षा कमी वेळात पूर्ण करणारा पहिला भारतीय? अनिमेश कुजूर. त्यानंतर बघा, महाराष्ट्राने 2025मध्ये कोणता नवीन पर्यावरणपूरक प्रकल्प जाहीर केला? हिरवे गाव अभियान. त्यानंतर बघा, वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू 2025नुसार सर्वाधिक लोकसंख्येचा देश कोणता? भारत. इस्रो भारताचे दुसरे सर्वात मोठे अवकाश केंद्र कोणत्या राज्यात उभारणार आहे? गुजरात. जनसुरक्षा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य ठरले आहे? तर 5वे. HUL कंपनीच्या पहिल्या महिला MD आणि CEO कोण बनल्या? प्रिया नायर. HUL कंपनीच्या पहिल्या महिला MD आणि CEO कोण बनल्या? प्रिया नायर. ठीक आहे. तर बघा, अशा पद्धतीने हे चालू घडामोडीचे जे काही क्वेश्चन पार्ट सेकंडमध्ये आपण बघितलेले आहेत. ठीक आहे. तर कुणाला मॉक टेस्ट हवे असतील तर तुम्ही खालील नंबरवर संपर्क करू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. CET बद्दल काही अडचण असल्यास किंवा काही माहिती लागल्यास खाली नंबरवर मेसेज करा. थँक्यू व्हेरी मच.